नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीनंतर सोलापूर शहराला दररोज पाणी देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी पाणी सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले। या पाण्याची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी केली। यावेळी आमदार देवेंद्र कोटेही उपस्थित होते। पालकमंत्री जयकुमार गोरे या प्रसंगी म्हणाले, सोलापूरसाठी उजनी धरण दुहेरी जलवाहिनी बसवणं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न होतं। ते स्वप्न पूर्ण झालंय। या कामाच्या पूर्णत्वासाठी सोलापुरातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील यशस्वी पाठपुरावा केलाय। या सर्वाचा परिणाम म्हणून सोलापूरला आणखी मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता झाली आहे। पाकणी नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी वन विभागाची जागा मिळवून सोलापूर महानगरपालिकेचे 9 कोटी रुपये वाचवण्यात यश आलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत सोलापूरच्या अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेसाठी 850 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सोलापूरकरांना मोठा दिलासा दिलाय। पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचं काम वर्षभरात पूर्ण होणार आहे। त्यानंतर सोलापूरला दररोज पाणी पुरवठा करण्याची क्षमता निर्माण होईल, असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलंय। की रोज पाणी देण्यासाठी खूप जुन्या पाईपलाईन आहेत, खूप जुनी पाण्याची डिस्ट्रीब्युशन व्यवस्था आहे। ही व्यवस्था नव्यानं होणं अपेक्षित आहे। नव्यानं काही भाग आता महापालिकेत आलेला आहे, त्या ठिकाणी नवी वितरण व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे। मुख्यमंत्री महोदयांना मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी याही योजनेला 850 कोटी रुपये एका मीटिंगमध्ये मंजूर केलं आणि त्याचा 100 कोटी तरतूद केली। टेंडरची प्रक्रिया चालू आहे, आता प्लॅन इस्टिमेट चालू आहे। हे झालं की मला वाटतं महिनाभराच्या अंतरामध्ये त्याचं टेंडरही निघेल आणि जे 850 कोटी रुपयाची वितरण व्यवस्थाही